जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिलेली ही क्रिकेट अकॅडमी आहे. या क्रिकेट अकॅडमीचे आज जे उपस्थित आहेत महत्त्वाचा व्यक्ती म्हणून जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे श्री बिपिन बंदरकर आहेत. तसाच भारताचे माजी कसोटीपटू कैलासाचे एकनाथ सोलकर यांच्या स्मारकासाठी जे पावस पंचक्रोशीतले प्रतिदेश उद्योजक श्री शेखर शेठ नानरकर हातू आमचे बंधू विक्रांत साळवे फार जुने कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जातात. आमच्या मुंबईमध्ये प्रतिष्ठानचे श्री सुधाकर सावंत आणि सर्वात जुने बुजुर्ग क्रिकेटपटू ज्यांना क्रिकेटची सर्व माहिती यथोचित माहिती म्हणतात की ते परफेक्ट परीक्षण करू शकतात. म्हणजे रत्नागिरी ते द्वारकानाथ संजयगिरी म्हणा, विजयनंदन लेले म्हणा, असे सुभाष पटवर्धन आहेत. आमचे रणजीपटू ज्यांनी क्रिकेटियर चांगले घडवले रत्नागिरीतून, त्यांनी रत्नागिरी क्रिकेट गाजवलं असे हरीश लाडे सर आहेत. ते नुकतेच रिटायर झालेले आमचे देसाई हायस्कूलचे ज्यांनी चांगले क्रिकेटियर त्यांच्या शाळेतून घडविले. यंग बॉयजकडून राज क्रिकेट क्लबकडून खेळलेले आमचे विनोद गावकरकर सर आहेत संग्राम क्रिकेट क्लबचे. तसंच अक्षय पाटील डिस्ट्रिक्ट क्रिकेटियर म्हणून गाजलेले आहेत. आता ह्या सांगायची माहिती म्हणजे सकाळी त्यांना सांगणारच आहेत ना शेखर शेठ नानरकरांचे परम दोस्त म्हणा. आणि आमच्या ही जी खेळपट्टी जी तयार झाली याला जी खडी वाळू वगैरे जे लागलं सिमेंट हे राजू शेठ सासूने दिलेलं आहे. म्हणून हे आज खेळपट्टी क्रिकेट अकॅडमीला ज्यांनी सतत आर्थिक सहाय्य करून ही क्रिकेट अकॅडमी उभी केली ते आमचे अध्यक्ष गजेंद्र शेठ पात्रे आहेत. आता कसं आहे की आपण ही अकॅडमी जी करताना की मुलांना प्रॉपर चांगलं ट्रेनिंग मिळावं. सकाळ संध्याकाळ ही क्रिकेट अकॅडमी चालू व्हावी. बिपिन बंदरकर 2 मिनिटाचा मनोगत नंतर बोलतीलच की ह्या क्रिकेट अकॅडमीने केलं नेमकं काय. बऱ्याच जणांना प्रश्नचिन्ह आहे माझ्याबद्दल ते त्याच्यामध्ये मनोगतात बनतील. परंतु सकाळी 3 प्रशिक्षक दिवाकर मैदर, अक्षय पाटील, विनोद गावकरकर असतात. संध्याकाळी 3 प्रशिक्षक हरीश लाडे, दर्शना पवार आणि दिवाकर मैदर असतात. त्याचा मी तासाला असतो कक्षाला काय ती व्यवस्थित चाललंय की नाही बघायला असतो. आता आमचं वय झालं 83. तर ह्याच्यातून क्रिकेट चांगला चालावं या अकॅडमीतून चांगले क्रिकेटपटू रत्नागिरीला मिळावेत, महाराष्ट्राला मिळावेत असा एक प्रयत्न असतो आणि तो सक्सेस पण झाला आहे. कारण या क्रिकेट अकॅडमीने अजित शिकवणसारखा रणजी ट्रॉफी प्लेअर गोळ्याकडनं खेळला, मुश्ताक अली खेळला, त्याच्यानंतर आदित्य शिंदे महाराष्ट्र 14-16 खेळला, नंतर मुंबई अंडर 19-22 खेळला, नंतर सार्थक देसाई खेळला. त्याच्याचप्रमाणे पार्थ गांधी असू देत, साहिल मदार असू देत, असे पुष्कळ क्रिकेट आहे. अभिषेक जोशी या अकॅडमीमधून तयार झालेले आहे. त्या प्रॉपर क्वालिटी आणि स्टँडर्ड जपण्याचा एकमेव प्रयत्न माझ्या अकॅडमीचा असतो, हे करतोय. आता आम्ही आता ऊर्ध्वत्वाकडे आमची वाटचाल आहे. कोणीतरी हे धनुष्यबाण संचालक आहे उचलावा अशी विनंती करतोय. आणि मी आज जाहीर करतो की ह्या आमच्या 3 विकेट्स आहेत. या 3 विकेट जिल्हा क्रिकेट असोसिएशनला जेव्हा पाहिजे असतील तेव्हा प्रॅक्टिसला देऊ, सिलेक्शनसाठी देऊ, सर्व काही हे तुमचंच आहे. फक्त आता एक इंडोर करणार आहे, त्याला तुम्ही तुमच्या प्रयत्नाने मला एक थोडंसं मदत करा फक्त ह्याची की जेणेकरून नगरपालिकेकडून अडथळे येणार नाहीत, की जेणेकरून पावसामध्ये व्यवस्थित क्रिकेट चालेल असं बिपिन बंदरकरांनी बोलतो. आणि त्यांचे आज जे प्रमुख पाहुणे आहेत मी आमचे अध्यक्ष श्री गजेंद्र शेठ पात्रे यांना विनंती करतो की परवाच्या कार्यक्रमाला शेखर नानरकर आणि राजू खातू आले नव्हते, त्यांचा सत्कार करावा. लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, त्यांच्यासाठी कॅम्प घेतला जातो. त्या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी आजचे छोटू देसाई अकॅडमीचे प्रमुख सर्वेसर्वा ज्यांनी प्रचंड मेहनत आणि प्रयत्नांनी ही अकॅडमी स्थापन केली आणि आज रत्नागिरीमध्ये एक स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. छोटी देसाई अकॅडमीचे आमचे छोटी देसाई अकॅडमीचे सर्वस्वी दीपक देसाई साहेब, आमचे मित्र
मित्र शेखर नाणारकर, राजू काकू, सुधाकरराव सावंत, ज्यांच्या खेळ बघत बघत आम्ही मोठे झालो, ते हरीश राडे सर, आमचे काका पटवर्धन, मग ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र कायम खेळलो आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे प्रसिद्ध होते आणि आहेत विनोद गावकरकर, इंडिया पाचले आमचे मित्र साळवी आणि आपण सर्व आलेले विद्यार्थी. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मे महिन्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये हा कॅम्प घेऊन तुम्ही खेळायला आले तेव्हा तुमचे सर्वप्रथम आभार व्यक्त एवढ्यासाठीच करतो की पालकांनी एवढ्या उन्हात पण तुम्ही खेळायला येतात. पण उन्हात खेळताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पाणी प्रचंड घेऊन या आणि ते पीत राहा. शरीरातलं पाण्याची लेवल कमी व्हायला देऊ नका, थोडी काळजी घ्या. मैदान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत वाट बघतोय, अंतिम टप्प्यात आलं आहे. गेले 3 ते 4 वर्ष मैदान आपल्याकडे नव्हतं आणि येणाऱ्या लवकरच्या काळामध्ये मैदान जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं जाईल आणि 100% खात्री आहे की तुमच्या जे प्रयत्न आहेत त्यांना निश्चित प्रकारे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करू. कारण आजपर्यंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे गौंजी स्टेडियमला आपल्या वतीने भांडणारा कोण नव्हता. पण यावेळेला आम्ही सांगितलं तरी एखादा प्लेअर शिफारस केली, म्हणजे कशी शिफारस खोटी नव्हे, ज्याचं टॅलेंट आहे त्याला गुणवत्तेनुसार शिफारस केल्यानंतर त्याचा विचार केला जातो आणि त्यांना संधी मिळते. पण आमच्या या कारकीर्द 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आत्ताच्या चांगले खेळाडू तिथं संधी मिळाली. पुढे कुठेतरी आपलं मैदान नसल्यामुळे कमी पडले असतील, आम्ही कुठेतरी कमी, पण या पुढच्या वर्षीपासून निश्चितपणाने या मैदानावर इथं चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस केली जाईल. मला एक वाटतं तिथं लाईट्स कमी आहे, त्याचं बजेट काढा, आपण काहीतरी नियोजन करू. ही मुलं दिवसा उन्हात खेळताना संध्याकाळी खेळतील रात्री 8 वाजेपर्यंत, तर त्याचं चांगलं कुठेतरी होईल. आपण त्याचं दिवसा वगैरे खेळताना कधी मुलं 6 वाजेपर्यंत शाळेमध्ये असतात, संध्याकाळ असतं. 4-5 नंतर जरी आले दुपारी येण्यापेक्षा तर ते माझ्या मते चांगलं होऊ शकतं. त्यामुळे त्याचे पहिला एकाचं काढा, त्याची जमीन फळा पाहिजे त्याची काळजी करू नका, ते आपण करू. आणि स्पष्ट सांगायचं फक्त मॅच पुरती उन्हात खेळणे हे समजू शकतो, पण रोज उन्हात खेळणे ते आपल्याला हे होणारं नाही आहे, परवडणारं नाही आहे. त्यामुळे संध्याकाळच्या प्रॅक्टिसचा विचार आपण नक्की करूया. जास्त काय बोलणार, सगळ्यांकडे टॅलेंट आहे. देसाई सर हे 72 वर्षाचे आहे, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळो, कारण रत्नागिरीमध्ये असा दुसरा कोणीही व्यक्ती नाही की स्वतःचा काळ वेळ पैसा खर्च करून लोकांना वाटत असेल की आपली फी मिळते, देसाईंना पैसे मिळतात. अजिबात नाही. देसाईंना त्या फीमधनं मिळणाऱ्या पैशातनं खर्च होऊन आणखीन कुठे पैसे गोळा करून ते या अकॅडमीवर खर्च करतायत. गुंदेचा असतील, शेखर नाणारकर असतील, हा गुंड्या असेल, आणि कोण असतील, अन्य कोण असतील, ह्या माध्यमातून हे करतायत. ते क्रिकेटचं शिवधनुष्य ज्यांनी उचललं आहे ते चांगलं पेलतायत, त्याच्यातनं काहीही फायदा मिळत नाही आहे. पण फक्त क्रिकेट हा शब्द आहे, हाच आहे, बरोबर ना? क्रिकेटवर असलेलं प्रचंड प्रेम आणि क्रिकेट प्रति जे असलेलं समर्पण त्या माध्यमातून हे सगळं करतायत. त्यांच्या आरोग्य चांगलं राहो एवढंच सांगतो, बाकी काय बोलणार नाही. ते क्रिकेटसाठी प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नामध्ये निश्चित वाटत राहील. येणाऱ्या काळामध्ये आपण लाईट रात्रीचे संध्याकाळी रात्रीला 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस जशी होईल त्या पद्धतीत आपण करून द्यायचा प्रयत्न करूया. तुम्ही सर्वांनी बऱ्याच वेळ उन्हात आहात, मी पण उन्हात आहे, हामाटलेले आहेत सगळे. तुमची प्रॅक्टिस झाली की सुरुवात आहे. आमच्या असोसिएशनचे आमचे सहकारी बलराम आलेत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. तर सगळं आता दीपक देसाई आणि बिपिन बंदरकरने आपलं मनोगत सांगितलेलं आहे, पण गुणवत्ता आणि परिश्रम हे दोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही क्रिकेटमध्ये नक्की यश मिळवाल. आणि त्याकरता छोटू देसाई वयाच्या 73व्या वर्षी तुम्हाला जी काही मदत करताय ती वाखाणण्यासारखी, कारण एवढं सातत्य फार कमी लोकांकडे असतं. आणि ही अकॅडमी नावलौकिक नक्की करेल. त्यांनी सांगितलेले 5-6 प्लेयर हे महाराष्ट्राकडून किंवा रणजीसाठी पात्र आहेत. सर्व मान्य
मालिभाऊ शेखर सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतो की आपण एवढं कष्ट करताय आणि या लहान मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी जे काम करताय ते खरोखर छान आहे. आणि मुलांनो, आम्ही पाऊसला येतो, पूल पण नव्हता, होडीतला येतो आणि जे स्टेडियमवर खेळायला त्या काळात 50 पैसे वडापावला पण नसायचे आमच्या ठिकाणी. हां, पण कष्ट महत्त्वाचे असतात. म्हणजे अगदी मन लावून करायचं. मग अभ्यास असो, क्रिकेट असो, काही असो, तर ते तुम्ही करा. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं, म्हणजे आम्ही आता बुजुर्ग आहोत, आमच्याकडनं आशीर्वाद आहेत आणि तुम्ही खूप कष्ट करा आणि चांगले खेळा.